वलांडीत रमजान ईदची ईद उल फित्रची नमाज उत्साहात साजरी। वलांडीसह परिसरातील आज दिनांक 31 मार्च 2025 रोजी जवळगा, टाकळी, कवठाळा, चौन हिप्परगा, बोडेगाव इत्यादी गावातील मुस्लिम बांधवांकडून रमजान ईदची ईद उल फित्रची नमाज उत्साहात साजरी करण्यात आली असून गेल्या 1 महिन्यापासून पवित्र रमजानचे रोजा उपवास राहून मुस्लिम बांधवांनी महिन्यापासून रोजा रखी उपवास करून कुराण पठण करून ईश्वराकडे प्रार्थना करण्यात आली। तर सबंध देशात सुख, शांती आणि एकोपा नांदो अशी दुवा यावेळी करण्यात आली। वलांडी येथील निलंगा उदगीर राज्य मार्गावरील ईदगाह मैदान येथे वलांडीसह परिसरातील दवण हिप्परगा, माटेगडी इत्यादी गावातील मुस्लिम बांधव नमाज अदा करण्यासाठी एकत्र जमले होते। यावेळी जामा मस्जिदचे फहाद यांनी आपल्या ईदगाहवरील प्रवचनात असं म्हणाले की सध्याच्या युगात मोबाईलद्वारे होणारे नवतरुणांवर दुष्परिणाम हे फार मोठे घातक आहेत। सोशल मीडियावरून नवतरुण मुलांनी चालू असलेल्या T20 क्रिकेटच्या सट्टेबाजी करणे हे कायद्याने व इस्लाम धर्मामध्ये गुन्हा आहे। नवतरुणांनी मोबाईलवरील अंकुश ठेवण्यासाठी त्यांच्या आई वडिलांनी त्यांचे मोबाईल वेळोवेळी इंस्टाग्राम, फेसबुक चेक करायला पाहिजे। ही आई वडिलांची जबाबदारी असते। तर नवतरुणांनी मोबाईलचा फायदा हा योग्य ठिकाणीच करावा, तर त्याचा सोशल मीडियाचा गैरवापर होणार नाही अशी समजूत नवतरुणांना दिली। तर हाफिजने नमाज अदा करून कुराणचे पठण केले। तर सबंध देशात शांतता, एकोपा राहून सर्वसामान्य जनतेला सुख समृद्धीचे आयुष्य लाभो। तर इतर सर्व मानवाच्या आशीर्वादाने देश पुढे जावो, देशात शांतता, एकोपा, अमन राहो अशी प्रार्थना करून नमाज अदा करण्यात आली। यावेळी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी गावातील हिंदू बांधवांनी एकत्र येऊन गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या। तर मुस्लिम बांधवांनी गळाभेट देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या। या शुभेच्छांमध्ये आनंदही आनंद, उत्साह निर्माण झाल्याचे चित्र दिसत होते। ईदगाह मैदानावर देवणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिकराव डोके यांच्या वतीनं चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। तर सबंध मुस्लिम बांधवांनी पोलीस प्रशासनाला ईदच्या शुभेच्छा देऊन आनंद व्यक्त केले। तर महसूल विभागाचे कोणतेही कर्मचारी या ईदगाह मैदानावर उपस्थित नसल्याने परंपरागत चालत असलेली प्रथा त्यांनी मोडीस काढली की काय असा प्रश्न आम जनतेला पडला आहे।